अखेर महिला व बालविकास विभागाने घेतला हा मोठा निर्णय। अंगणवाडीतील सेविका प्रचंड खुश, मुलांनाही मिळणार हे 2 लाभ। 27 मार्च 2026 अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडीतील चिमुकल्यांना मिळणार नवा युनिफॉर्म। जिल्हा परिषद अंगणवाडीतील बालके लवकरच एका नव्या स्वरूपात दिसणार आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंगणवाडी बालकांसाठी गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी अंदाजपत्रक 40 लाख रुपयाची तरतूद केली आहे। यामुळे जिल्ह्यातील 5212 अंगणवाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील 1.5 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे। पाया अंगणवाडी हा मुलांच्या शिक्षणाचा असतो। अंगणवाडीतील बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात शिस्त व समानतेची भावना जोपासली जावी यासाठी जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाकडून प्रयत्न सुरू असतो। अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण होऊ नये यासाठी ओमकार पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे। त्यांसाठी दत्तक बालक घेऊन पोषण दूत योजना राबवत आहे। याचे परिणामही सकारात्मक दिसू लागले आहेत। पवार यांनी अंगणवाडीतील लहान वयात मुलांना शाळेची सवय व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीतील बालकांना हक्काचा गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी जिल्हा परिषदेने सादर केलेल्या अंदाजपत्रक महिला बालकल्याण विभागांतर्गत योजनामध्ये 40 लाख रुपयाची विशेष निधी तरतूद केली आहे। जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत अंगणवाड्यामधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा पाया याला लाभ मिळेल। ओमकार पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकांनी स्वागत केले आहे। खाजगी गणवेशच्या धर्तीवर आता सरकारी अंगणवाड्यातील मुलांना गणवेश मिळणार असल्याने ग्रामीण भागातील पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। यामुळे मुलांची उपस्थिती वाढून कुपोषण निर्मूलन आणि पूर्ण प्राथमिक शिक्षणाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाची अनुभूती मिळावी यासाठी आम्ही गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे। ग्रामीण भागातील बालकांना गणवेशच्या धर्तीवर अंगणवाडीतील शिक्षण घेण्याची अनुमती मिळेल जेणेकरून अंगणवाडीतील बालकांची संख्या वाढेल।